आने वाले विधानसभा चुनाव के मैदान में कांग्रेस की ओर से अश्विनी खोब्रागड़े उतरने की है जानकारी। इस संबंध में अपनी दावेदारी प्रस्तुत करते हुए उन्होंने क्या कहा, आइए जानते हैं। लोकसभा चुनाव के बाद अब विधानसभा चुनाव को शुरुआत होने वाली है। कांग्रेस पक्ष ने भी इच्छुक उम्मीदवारों के आवेदन स्वीकारना शुरू किया है। चंद्रपुर में अभी तक कुछ इच्छुकों ने पक्ष अध्यक्ष इनकी ओर आवेदन भरे हैं। 2 महीनों के बाद विधानसभा चुनाव का शंखनाद होगा। विधायक किशोर जोरगेवार इन्हें टक्कर देने के लिए नए चेहरे आगे आ रहे हैं। कांग्रेस पक्ष से पूर्व पुलिस अधिकारी सुधाकर अंभोरे, प्रवीण पेडवेकर, महेश मेंढे इनके नाम सामने आए हैं। अश्विनी खोब्रागड़े ने भी चंद्रपुर विधानसभा राखीव मतदार संघ में अपनी दावेदारी प्रस्तुत की है। अश्विनी खोब्रागड़े ने कांग्रेस महानगर अध्यक्ष रामू तिवारी इनकी ओर इच्छुक उम्मीदवारी का आवेदन भरा है। तो आइए सुनते हैं इस संदर्भ में अश्विनी खोब्रागड़े ने अपनी प्रतिक्रिया देते हुए क्या कहा। मी अश्विनी खोब्रागड़े। सर्वप्रथम सर्वांना नमस्कार। मी आज चंद्रपूर विधानसभा 71 अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या जागेसाठी मी आमचे आदरणीय रामू भैया तिवारी आणि आमच्या आदरणीय ताई चंदाताई वैरागडे, जे शहर अध्यक्ष रामू भैया तिवारी आणि महिला शहर अध्यक्ष चंदाताई वैरागडे यांना आज निवेदन दिलेलं आहे विधानसभा उमेदवारीचं। आपल्या काँग्रेसमध्ये महिलांना नेहमीच प्रथम स्थान दिले गेले आहे। आज आपल्या समोर ताई पण आहेतच, आपल्या खासदार ताई, आणि 6 विधानसभेमधून एक तरी विधानसभा महिलांना देण्यात यावी यासाठी मी माझं निवेदन दिलं आहे भैयाकडे, रामू भैया तिवारी यांच्याकडे। आणि मी 2009 पासून काँग्रेस पक्षामध्ये काम करत आहे। 2009 मध्ये मी सांस्कृतिक सेलची जिल्हाध्यक्ष झाली आणि त्याच्यानंतर 2014 मध्ये मी महिला काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून काम करत आहे। ही कारकिर्दी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समन्वयिका अनुसूचित जातीपर्यंत मी आजतागायत काम करत आहे। आणि मला असं वाटतं की इतके वर्ष काम केल्यानंतर आपणही एकदा उमेदवारी मागून बघावी आणि मागावी। आणि यासाठी मी हा ज्या क्षेत्रामध्ये काम केलं आहे, काँग्रेस पक्ष कधीही मी दुसऱ्या पक्षात काम नाही केलं। माझा पहिला पक्ष काँग्रेस आणि शेवटचा पक्षही काँग्रेसच ठरावा यासाठी मी आज विश्वासाने उमेदवारी अर्ज नाही, एक निवेदन सादर केलेलं आहे भैयाजवळ की भैया आमचंही नाव पाठवा, कारण की आम्ही इतके वर्ष काँग्रेस पक्षामध्ये काम करत आहोत। आणि पारिवारिक वारसा बॅरिस्टर साहेब राजाभाऊ खोब्रागड़े यांचा लाभलेलाच आहे। आमच्या घरामधूनच समाजकार्य करतोय आम्ही आणि समाजातील लोकांमध्ये एक चांगला उत्साह आहे की मला त्यांनीच म्हटलं काही लोकांनी आमच्या समाजातल्या की ताई तुम्ही का नाही सादर करत आपला निवेदन, आणि त्याच्यामुळे आज मी दोनही लोकांना निवेदन दिलेलं आहे। मी सुभाष भाऊ धोटे यांच्याशी पण बोललेले आहे, त्यांना पण मी निवेदन देणार आहे आणि पक्षाच्या सगळ्या वरिष्ठ आमच्या नेत्यांना मी माझं निवेदन सादर करणार आहे। आणि शेवटी निर्णय हा पक्षाचा राहणार आहे आणि पक्षाने ज्यांनाही उमेदवारी दिली त्यांच्यासोबत आम्ही राहू, मग ती मी असो किंवा माझा कोणताही भाऊ असेल किंवा माझी बहीण असेल। आणि पण आज इतक्या वर्षाच्या कारकिर्दीनंतर मला असं वाटतं की याच्यासाठी मी सक्षम आहे या उमेदवारीसाठी। थैंक यू। CTV के लिए प्रतिनिधि वैभव यारकर की रिपोर्ट।